मी ना सकाळी उठत नाही, मला जबरदस्ती उठवलं जातं बरं का. सकाळी पण मम्मीनेच मला जबरदस्ती उठवलं, तरी पण लवकरच उठले मी 9-9:30ला. बरं ते जाऊ द्या. इथे मी बनवत होते नाश्ता, पोहे बनवत होते मी पप्पांसाठी, म्हणजे सर्वांसाठी. लगेच पटकन चहा पण बनवून घेतला. परत झोपायचा विचार होता, पण म्हटलं जाऊ द्या, रिकामे शिव्या खाऊन गेली सकाळी सकाळी, म्हणून आवरून घेतलं पटकन. आणि लगेच पप्पा पण निघाले होते. आणि आज ना डुग्गू सकाळचा गायब होता बरं का. मम्मी त्याला आवाज देऊन त्याला शोधून थकून गेले, पण तो भेटतच नव्हता. मी टेरेसवर जाऊन बघितलं तर तो बाजूच्या शेतामध्ये खेळत होता. डुग्गू नामचा डॉगी नाही आहे, पण माझ्या मम्मीचा खूपच जीव आहे त्याच्यात. भेटला नाही तर मम्मी नुसतं टेन्शन घेत होते. नंतर त्याला खूपच ओरडले मम्मी. दुपारच्या जेवणामध्ये मम्मीने मस्त कढी भात बनवला होता. आणि आज ना मी माझी ब्लँकेट धुवायला काढली होती. ती खूपच जास्त हेवी आहे, तिच्यामध्ये पाणी सोसलं ना तर तिला 2 लोक लागतं उचलायला. मम्मी तिला मशीन मध्ये नाही धुत देत, कारण मम्मीला वाटतं मशीन खराब होईल म्हणून. पण मी लपून टाकली होती तिला मशीन मध्ये. नंतर मम्मीने मला तिला जबरदस्ती बाहेर काढायला लावली आणि आम्ही तिला बाहेरच द्यायचो धुवायला. पण आज मी शानपणा करून स्वतःच तिला धुवायला काढली, पण ती माझ्याकडून ना हालत होती ना डुलत होती. घरचे बोलले की तू शानपणा केलास तर पूर्ण कसं तरी करून 4 शिव्या खाऊन मी तिला धुनच घेतली बाबा. तर आजसाठी एवढंच. थँक्यू. ठेव चल मित्र ठेव असं कधी शिक्षण काम ठेव थोडं थोडं करून ठेव.